धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया यांच्यातील कायदेशीर आणि राजकीय लढाईने आता एक नवे वळण घेतलं आहे. कृषी साहित्य खरेदीतील कथित घोटाळ्याच्या आरोपातून आधी मुंबई उच्च न्यायालयाने आणि आता राज्य लोकायुक्तांनीही धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. लोकायुक्तांनी उच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी या प्रकरणातील संघर्षाची ठिणगी अद्याप शमलेली नाही. सलग 2 मोठ्या कायदेशीर विजयानंतर मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियावर जल्लोष सुरू असतानाच अंजली दमानिया यांनी त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचे काही स्क्रीनशॉट शेअर करत भ्रष्टाचाराविरुद्ध लढल्याचे हे फळ अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे. एका व्यक्तीने असं म्हटलंय, पहिल्या रिचार्जच्या नादात तोंड काळे झाले. कोणी रिचार्ज देता का रिचार्ज? सर्व प्रकारच्या ओबीसी नेत्यांना बदनाम करण्यात पटाईत आहे मी. अल्लाह के नाम पे, भगवान के नाम पे रिचार्ज देता का कोणी रिचार्ज? अंजली मॅडम, वरून देव पाहत आहे, पाप कमी करा, बदनामी कमी करा, देवाला घाबरा जरा. विनाकारण तुम्ही धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट केलं. सुधरा, अजून वेळ गेली नाही, कर्म चांगले ठेवा. दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलंय, अंजली बदनामिया मॅडम, होळीच्या दिवशी शिमगा करण्याची वेळ. हायकोर्टानंतर लोकायुक्तांनीही सर्व आरोप फेटाळले. आता तरी नाकाने वांगे सोलणे बंद करा. बाई, रिचार्जवर चालू नका, सत्यमेव जयते. आणखी एका व्यक्तीने म्हटलं, शेतात लावली कांद्याची पात, लोकायुक्तांनी घातली दमानिया बाईंच्या कमरेवर लात. बुरा न मानो होळी है. विश्वास हरता तर बाई तू नाही कमवली, पण सुपारी योग्यरित्या वाजवली. आणखी एका व्यक्तीने म्हटलंय, ताई, तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. ताई, कसं जमतं हो तुम्हाला एवढं निर्लज्ज जगणे? धनंजय मुंडेंवर आरोप किती वेळा केले, पण हे सगळे आरोप खोटे निघाले. दुसरीकडे हा विजय साजरा करताना आपल्या समर्थकांकडनं कोणताही अविचारीपणा होऊ नये यासाठी धनंजय मुंडे यांनी कमालीची संयमी भूमिका घेतली आहे. न्याय मिळाला म्हणून कोणालाही हिणवू नका, हा षडयंत्राचा काळ आहे, असे भावनिक आवाहन करत त्यांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचे आदेश दिलेत. आता कार्यकर्ते शांत राहणार की दमानियांना टार्गेट करत राहणार, याचं उत्तर येणारी वेळच देईल.